जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। बहुजन पॅंथर सेनेच्या अथांग परिश्रमास अखेर यश। संघटनेच्या संस्थापिका अध्यक्ष आदरणीय निशाताई बचुटे यांनी मानले आभार। जानेवारी 2023 पासून बहुजन पॅंथर सेनेच्या संस्थापिका अध्यक्षा निशाताई बचुटे आणि संघटनेचे मालवाहतूक हमाल संघटक श्री नागेश हजारे यांनी इचलकरंजी येथे असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तथा सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी सातत्याने महानगरपालिकेशी पाठपुरावा करत होते। दरम्यान संस्थापिका अध्यक्षा निशाताई बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 23 मार्च 2023 रोजी बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने इचलकरंजी येथे एक दिवसीय लक्षणीय उपोषण घेण्यात आले होते। आज अखेर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका दर्शवल्याने संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासभोवताली विद्युत रोषणाई करण्यात यावी, तसेच विद्युत पाण्याच्या कारंज्या बसवण्यात याव्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चारही बाजूला असलेल्या रस्त्यालगत 200 मीटर पर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्यात यावेत। सहवास कट्टा बांधण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस त्यांनी आतापर्यंत केलेल्या ऐतिहासिक कार्याची छायाचित्र बसवण्यात यावी। पुतळ्याच्या मागील बाजूस आय लव्ह इचलकरंजी हा बोर्ड लावण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सभोवताली अतिक्रमण हटवण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारे मोठे झाडे तोडून त्या ठिकाणी डिवायडर मध्ये लहान व सुशोभित झाडे बसवण्यात यावीत इत्यादी मागण्या बहुजन पॅंथर सेनेकडून करण्यात येत होते। आज अखेर बहुजन पॅंथर सेनेच्या या मागण्या मान्य करत इचलकरंजी महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी संघटनेचे राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष संगीताताई कवाळे, चित्रपट कलाकार आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुभाष तुपे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सखाराम पांढरबळे, महिला अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा वैशालीताई कवाळे, नंदाताई हेगडे, बिपिन खिल्लारे, नागेश हजारे आदी पदाधिकारी यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या। न्यूज चॅनल नेटवर्कसह